तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि सूर्य बघा किती वरती आलेला आहे उन्हाळा असल्यामुळे. आणि रात्रीची झोप एकदम मस्त लागली होती कारण की आम्ही तेवढं दमलो होतो काल. आता पटापट आवरून आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला आपल्या दापोलीला. चला तर आता आम्ही फ्रेश होतो, आंघोळ वगैरे नाश्ता पाणी करून निघतो दापोलीला. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. काकूंनी आम्हाला नाश्त्यामध्ये गरमागरम उपमा बनवला. तर आता आम्ही पटापट नाश्ता करून निघतो पुढच्या वाटेला. आता आम्ही निघालो दापोलीला. पकड. चला पकड. फायनली आम्हाला सीएनजी भेटला चिपळूणच्या पुढे. आणि आता सीएनजी टाकून खूप गरम होते. कसं आहे बाळा? आवडलं तुला? पटपट खाते पगळून जायला तर ऊन लई आहे. यम्मी यम्मी यम्मी. हे आपलं कोस्टल बे नावाचं हॉटेल. चला तर आता बुकिंग करू. बुकिंग करू नाही आपलं ऑलरेडी बुकिंग. आम्ही लगेच येऊ का नंतर येऊ? हाय ये पिल्लू इकडे ये. पाणी बघू आपण. उगाच ना पडदा पकड. इकडे इकडे पकड. चला बाहेर चला. तर आपल्याला 205 नंबरचा रूम दिला त्यांनी. तर इथे सगळ्यात पहिले एंट्री केल्यावर इथे वॉशरूम आहे आणि इथे सुद्धा ठेवायला जागा दिलेली आहे. कबर्डमध्ये हँगर आहेत 2-3 आणि हे. आणि इकडे वॉशरूम आहे. बरंच मोठं वॉशरूम आहे. तर शॉवर आहे आणि इकडे लाईट्स आणि इकडे मिरर. आणि इकडे एका ट्रेमध्ये दिले कोलगेट 5 रुपयाची, 2 शॅम्पूचे पुडे आणि 2 मेडिसिन्सचे. आणि माझा अवतार फार घाम इतका होतोय, खूप गरम अवतार फार खराब झाला. आणि ही आहे आपली रूम. सक्षम इथे बसलाय. AC इकडे दिला टीव्ही, त्यांनी टीव्ही लावून दिला. आणि इकडे फुल सी फेस गॅलरी आहे इकडे पूर्ण. आणि तुम्ही इकडे बसू पण शकता संध्याकाळचं. आणि ते आहे रेस्टॉरंट तिथे त्याच. फायनली 6 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलोय आता दापोलीमध्ये असणाऱ्या मुरुड बीचला. आणि आता मी पटापट फ्रेश होते आणि भूक पण खूप लागली. सकाळी फक्त नाश्ता करून निघालेलो घरी. आणि येताना घरून आम्ही टिफिन आणलाय. तर आम्ही सगळे फ्रेश होतो आणि मग नंतर आम्ही बीचवर जाणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही झालेलो आहे आता रेडी. सो आता फर्स्टली आम्ही पहिले जेवण करणार आहे. खूपच भूक लागलेली आहे. आणि इकडे शुभम पण रेडी झालाय.
आणि हे बघा दोघांचं काय चाललंय. आवरा जेवायचंय आपल्याला, भूक लागली. आणि बीचवर आता कोणीच नाही, फक्त कुत्रे दिसतात इथून. हे बघा चला कसं आलं बा, कसं आलं माझा फोटो काढ ग. हा चल या, चष्मा घालून या. चला ते बघ बाळा किती नखरेले. खाली बघ धाडकायचं. चल आम्ही चाललो आहे आता. सक्षमला हा खिचडी भात दिला होता त्यांच्या फ्रेंडच्या मम्मीने, मस्त केला डाळ खिचडी. आणि आता आम्ही चाललो यांच्याकडे जेवायला. तर आता आपण चाललो आहोत बीचवरती. मी एक्स्ट्राचे क्लचवर ठेवणार आहे सोबत, म्हणजे नाही का जर पाण्यात भिजलेस तर केस नको ओले व्हायला म्हणून. शुभम आणि सक्षम दिसले का? मी एक्सप्लोर करते हॉटेल. तर हा आहे रिसॉर्टचा बाहेरचा व्ह्यू. इथे शेजारी सॉल्ट बीच म्हणून नावाचं एक रिसॉर्ट आहे. वे टू बीच लिहिलं तिथे, सेपरेट सेपरेट आहे तिथे. आणि हा आहे आपण स्टे केलेला रेस्टॉरंट. व्ह्यू एकदम मस्त आहे. आणि हे बघा मला काय सापडले ते. हो का, या हॉटेलचं नाव कोस्टल बे. तर इकडून समुद्राकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण आता थोडा झोका खेळूया आणि मस्त पैकी सीचा अनुभव घेऊ. वाव. आपण इकडे बसून सनसेट बघूया. हा बघू.
चेंज करायला कपडे आणि परत येणार आहोत सनसेट बघायला. आम्ही आलो आहे आता बीच मध्ये खेळून आणि आता लगेचच निघणार आहे चेंज करून सनसेट बघायला. तर आपला सूर्य अजून आला इथपर्यंत. चला तर मग आता पटापट रेडी होऊया. आमचा सनसेट इथूनच झाला. आम्ही आता रेडी झालो आणि चाललो चहा प्यायला. ओ साहेब चला. चल लवकर, गाडी नको घेऊ. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे संध्याकाळचा. हाय कर, हाय कर. सुंदर दिसतं. चला तर आम्ही चाललो आहे चहा प्यायला आणि सनसेट झालेला आहे आणि इथे खूप छान अशी लाइटिंग लागलेली आहे बघू. तिकडे चेअर टाकले तिकडे. हे आहे रेस्टॉरंट आणि आपण इकडे जाणार आहे चहा प्यायला. वाव. अरे वा साऊंड पण आहे तिथे. इथे डॉग होतो ना मग अशी. इथे डॉग होतो ना. हा इथे डॉग आहे. त्याला बघा सगळं. हे डॉग बघा किती क्यूट आहे. तुझं नाव काय आहे? किती क्यूट आहे ना. छोटस पिल्लू आहे. आय थिंक कसलं क्यूट आहे ते. आणि त्याचं नाही पाणी नको आहे त्याला. अच्छा त्याच्यामध्ये साखरच नाही. त्यांना सांगत आहे थोडंसं बाकी पाणी आहे. टोमॅटो सूप मेरे आहे. 25 रुपयाचा चहा आहे बरं का. आणि टेस्ट तर एकदम पानसट आहे. जसं काही गरम पाणी उकळून दिले. तुमचा फेवरेट आयटम आला आता. एक्साइटमेंट आहे बघा. आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन बसलो आहे आणि जेवणाचा टाइम आमचा 9:30चा सांगितला. तोवर आम्ही टाइमपास करणार आहे. हा आहे रेस्टॉरंटचा बॅकचा व्ह्यू. हे आहे रेस्टॉरंट आणि हे आहे आपलं हॉटेल. इकडे आहे किचन आणि इकडे त्याच्या शेजारी वॉशरूम आहे. चला तर आता आपण बघूया फ्रंटचा व्ह्यू कसा दिसतो ते. तर हे साहेबांचं बघा काय चाललंय. त्याला त्याच्या पप्पांसोबत गाडी चालवायची. ते जे कुत्रा आहे ना तर त्याचं नाव इवा आहे आणि ते ना बेडकासंग खेळत आहे. तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता की किती अंधार आहे आणि इथे पण कोणीच गेस्ट नाही आहे कारण की आम्ही बिग डेजमध्ये आलो आहे. आय थिंक विकेंडला असेल इथे गर्दी कारण की हॉटेल पण छान आहे. आणि आजूबाजूला बघा मी खूप साऱ्या स्टोरीज ऐकल्यात की कोकणामध्ये भूतं वगैरे असतात आणि इथे पण अशीच फिलिंग येते. आजूबाजूला कोणीच नाही. एकदम अंधार आणि एकदम शांतता आहे. फक्त हॉटेलिंगच्या तेवढ्या लाईट आहेत. आजूबाजूला दूरवर कुठेच लाईटसुद्धा दिसत नाही. हा आहे याची ऑर्डर दिली आहे. 9:15चा टायमिंग सांगितलं आहे. 9:15चा टायमिंग सांगितलं आहे त्यांना. तर आजचा दिवस आमचा खूप छान होता
पण मोस्टली आमचा टाइम जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. जवळजवळ 6 तास ट्रॅव्हलिंग मध्येच गेले. सक्षम गाडी चालवते. आणि हॉटेल पण खूप छान भेटलं इथे. आणि सी फेस रूम भेटली आम्हाला, त्यामुळे आज खूप छान वाटलं. पण इथे इतकी गरमी होती, खूप गरमी होती इकडे. जेवलं का? सक्षमने पण खूप एन्जॉय केला. जेवलं का? हो ना सक्षम? नाही जेवलं? सक्षम ए सक्षम, पाण्यात कोण खेळला आज? कसे खेळलं? किती पाणी होतं रे? दुबुक दुबुक. त्याने फर्स्ट टाइम बघितला होता समुद्र. आता आम्ही आलो जेवण करून रूम वरती. आणि आता रात्रीचे वाजले किती वाजले? आय थिंक 11:30 काय वाजले असते. 22-21 झाले. आणि आता खूप दमलेलो आम्ही आणि लगेच आता आम्ही झोपणार आहेत. भेटू सकाळी नेक्स्ट व्लॉग मध्ये.